Discuss about the high risk pregnancy in cephalopelvic disproportions. Okay, CPD आपण त्याला असं बोलतो cephalopelvic disproportions. Cephalopelvic disproportions for CPD, it is a pregnancy or complications present in the size or mismatch of the mother and pelvic. Okay, of pelvic head as baby's head असेल आणि pelvic असेल त्या ठिकाणी mismatch of दोघांमध्ये होणार आपण त्याला cephalopelvic disproportion असं बोलतो. ओके, सो कम्प्लिटली हाफ ऑफ व्हाजिनल डिलिव्हरी असेल, फॉर डेंजरस असेल किंवा इम्पॉसिबल असेल, इफ अटेंडेड बाय द व्हाजिनल डिलिव्हरी इट्स अनसक्सेसफुल, डॉक्टर शुड बी क्विकली मूव्ह ऑन टू सी सेक्शन. ओके, यामध्ये काय होणार की ज्यावेळेला cephalopelvic डिस्प्रोपोर्शन ज्यावेळेला आपल्याला फाइंड आउट होत असेल, सो आपण डॉक्टर काय करतात त्यावेळेलाच मूव्ह ऑन करतात फॉर द नेक्स्ट स्टेप करतात फॉर द सिझेरियन सेक्शनसाठी. CPD either due to the baby will be head is proportionally too late. ओके, त्यानंतर टू मदर विल बी पेल्विक इज टू स्मॉल पेल्विक असेल मदरचा, त्यामुळे सुद्धा आपल्याला बघायला भेटतो हा cephalopelvic डिस्प्रोपोर्शन. कॉजेस काय याच्यामध्ये लार्ज बेबी ड्यू टू काय हेरिडेटरी फॅक्टर्स असेल, डायबिटीस असेल ओके प्रेझेंट मदरमध्ये, पोस्ट मॅच्युरिटी म्हणजेच की स्टील प्रेग्नंट आफ्टर ड्यू टू डेट हॅज पास असेल, मल्टीपॅरायटी नॉट द फर्स्ट प्रेग्नन्सी असेल म्हणजे की तिला मल्टिपल प्रेग्नन्सी त्या ठिकाणी झालेले असणार आहेत. ओके, त्यानंतर ॲबनॉर्मल फिटल पोझिशनिंग असेल, फिटलचे पोझिशनिंग म्हणजे की ॲबनॉर्मल असेल, ब्रीज प्रेझेंटेशन असेल, फेस प्रेझेंटेशन असेल, ब्रश प्रेझेंटेशन असू शकतात, कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस त्या ठिकाणी असू शकतात, ॲबनॉर्मली शेप और पेल्विस असू शकतो. कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस आपण या ठिकाणी बघतो. आता कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस म्हणजे काय, गायनाकॉइड पेल्विस आणि अँड्रॉइड पेल्विस. गायनाकॉइड पेल्विस ही फिमेलमध्ये प्रेझेंट असतात आणि अँड्रॉइड पेल्विस हे मेल्समध्ये प्रेझेंट असतात. ओके, सो गायनाकॉइड पेल्विस आणि अँड्रॉइड पेल्विस मध्ये फरक काय आहे, गायनाकॉइड पेल्विस ओव्हल शेप असतो आणि अँड्रॉइड पेल्विस हा हार्ड शेप असतो. सो त्यामधून मेनली त्यामधून जर का बेबी जर का आपल्याला डिलिव्हरी करायचं असलं तर त्यामध्ये खूप चान्सेस आहे हाय रिस्क. ओके, सो पण गायनाकॉइड पेल्विक ओव्हल असतो, सो त्यामुळे काय होणार की व्हर्टेक्स प्रेझेंटेशनमुळे बेबी विल बी डिलिव्हर प्रॉपरली होणार. ओके, सो कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस बद्दल आपण या ठिकाणी थोडं डिस्कस करणार आहे. Anatomical definitions, it is a pelvic in which one or more of the diameter is reduced below the normal by 1 or more centimeter. एक किंवा 1 किंवा 1 पेक्षा जास्त सेंटीमीटर जर का अनाटॉमिकल डेफिनेशन असं म्हणतं की डायमीटर जे आहे 1 किंवा 1 पेक्षा जास्त जर का असेल सो त्या ठिकाणी आपण रिड्यूस करतो फॉर द नॉर्मल और मोर सेंटीमीटर्समध्ये. ऑब्स्टेट्रिक डेफिनेशन्स असे बोलते, इट इज अ पेल्विक इन विच साइज अँड शेप इज सफिशियंटली ॲबनॉर्मल that interfere with vaginal delivery of the normal size of fetus. सो या ठिकाणी काय होणार की व्हाजिनल डिलिव्हरी जी आहे ती नॉर्मल साईज आणि फिटसमध्ये आपल्याला इंटरफेअर करू शकते. ओके, फॉर द 3P इट इज अ फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग ऑफ द साईज अँड शेप ऑफ द पेल्विस, डेव्हलपमेंटल फॅक्टर्स, हेरिडिटरी और कंजेनायटल फॅक्टर त्यामध्ये असू शकतात मदरमध्ये. रेशियल म्हणजे की रेशियल फॅक्टर्स असू शकतात की लाईक जे कल्चर किंवा त्यानंतर कंट्रीवर सुद्धा डिपेंड असू शकते. सो रेसिंगसुद्धा आपण त्याला असं बोलतो. न्यूट्रिशनल फॅक्टर्स म्हणजे असेल की माल न्यूट्रिशन्स रिझल्ट इन स्मॉल पेल्विस. ओके, जे माल न्यूट्रिशनमध्ये असेल सुद्धा पेल्विस हा त्या ठिकाणी स्मॉल असू शकतो. सेक्शुअल फॅक्टर्स लाईक एक्सेसिव्ह अँड्रोजन मे बी प्रोड्यूस अँड्रॉइड पेल्विस. ओके, सो अँड्रॉइड पेल्विस काय करतो की एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ अँड्रोजन हा फॅक्टर विल बी प्रोव्हाइड करतो. ओके, मेटाबॉलिक फॅक्टर्स ॲज रॅकेट्स किंवा ऑस्टिओमॅलासिया. ओके, रॅकेट्स हा प्रेझेंट असतो स्मॉल चिल्ड्रन्समध्ये, सो त्या ठिकाणी जर का रॅकेट्स असेल किंवा ऑस्टिओमॅलासिया असेल या ठिकाणी सुद्धा हा फॅक्टर अफेक्ट होईल. ट्रॉमा डिसीज और ट्युमर्स त्या ठिकाणी प्रेझेंट असेल सो ते सुद्धा फॅक्टर्स इन्फ्लुएन्स करतात फॉर साईज अँड शेप ऑफ द पेल्विससाठी. सो इटोलॉजी ऑफ कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस आपण या ठिकाणी बघत होता. इटोलॉजीमध्ये असं सांगितलं की कॉज इन द पेल्विक, सो डेव्हलपमेंटल कंजेनायटल, स्मॉल गायनाकॉइड पेल्विक्स असेल सो जनरली कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस आपण त्याला असं बोलतो. स्मॉल अँड्रॉइड पेल्विस त्या ठिकाणी स्मॉल अॅनेथ्रॉइड पेल्विस आणि स्मॉल प्लॅटिपुलॉइड्स पेल्विस और सिंपल फ्लॅट पेल्विस असं आपण त्याला बोलतो. गायनाकॉइड पेल्विस बघा ओव्हल शेपमध्ये आपल्याला दिसतो, अँड्रॉइड पेल्विस हा आपल्याला हार्ड शेपमध्ये दिसतो, अॅनेथ्रॉइड आपल्याला हा राऊंड शेपमध्ये दिसतो आणि द प्लॅटिपॉइड आपल्याला फ्लॅट शेपमध्ये हा दिसतो. ओके, सो या 4 टाईपचे जर का पेल्विक असेल सो आपल्याला हे इटॉलॉजिकल फॅक्टर्स करतात फॉर द डिलिव्हरी ऑफ द मदर. ओके, सो त्यानंतर आहे
निगल्स पेल्विस असेल अब्सेन्स वन ऑफ सॅक्रल एला, त्या ठिकाणी अब्सेन्स असू शकतो म्हणून त्याला आपण काय बोलतो निगल्स पेल्विस. रोबोट पेल्विस म्हणजे की अब्सेन्स ऑफ बोथ द सॅक्रल एला. ओके, सॅक्रल एला त्यामध्ये अब्सेंट असणार त्याला आपण रोबोट पेल्विस बोलतो. हाय असिम्युलेशन ऑफ पेल्विस असेल सो सॅक्रम इज द कंपोज ऑफ 6 वर्टिब्रेट. त्यानंतर लो असिम्युलेशन ऑफ द पेल्विक लाईक सॅक्रम इज कंपोज ऑफ 4 वर्टिब्रेट. ओके, पेल्विक हा पुढं कंपोज असणारे 4 वर्टिब्रे आणि असिम्युलेशन पेल्विस हा हाय असेल सो त्या ठिकाणी 6 वर्टिब्रे म्हणतो. ओके, त्या ठिकाणी तो कंपोज असणार आहे. सो स्प्लिट पेल्विस म्हणजे की स्प्लिटेड सिम्पॉयसिस प्युबिस पासून तो स्प्लिट असणार आहे. ओके, सो इटोलॉजी ऑफ कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस फॉर कॉजेस इन द पेल्विस लाईक मेटाबॉलिक कॉज कोणते कोणते, रॅकेट्स, ऑस्टिओमॅलेसिया असेल. ओके, ट्रायडेटिक पेल्विक ब्रीम असेल. ओके, ट्रॉमॅटिक कोणते कोणते ॲज अ फ्रॅक्चर असेल. ओके, इंजुरी असेल किंवा ब्रेक असेल. ओके, त्यानंतर निओप्लास्टिकमध्ये कोणते कोणते ऑस्टिओमॅलेशिया असणार आहेत. ओके, त्यानंतर इन्फेक्शियस म्हणजे ट्युबरक्युलोसिस त्या ठिकाणी असू शकतो. इटोलॉजिकल कॉन्ट्रॅक्टिव्ह फेल्युस म्हणजे बघा कॉजेस इन द स्पाइन. सो लंबरोफायफोसिस, लंबर स्कोलोसिस, त्यानंतर स्पॉन्डिओलायथेसिस. ओके, फिफ्थ लंबर वर्टिब्रा विथ द अबव द वर्टिब्रा column is pushed forward while the promontory is pushed backward and the tip of the sacrum is pushed forward leading to outlet contractions. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला बघू शकतात इमेजेसमध्ये लॉर्डोसिस म्हणजे काय बघा, जी व्हर्टिब्रा आहे सो त्या ठिकाणी इन्सर्ट झालेली आहे, कर्व झालेली आहे. त्यानंतर आहे आयफोसिस. आयफोसिस म्हणजे काय होणार की व्हर्टिब्रा ही बॅक साईडला गेलेली आहे. ओके, नॉर्मल पोझिशनपेक्षा बॅक साईडला गेलेली. त्यानंतर स्कॉलिओसिस म्हणजे काय, त्या ठिकाणी कर्व झालेली आहेत. ओके, क्रॉस झालेली आहे. ओके, कॉजेस इन द लोअर लिम्ब. त्यानंतर आहे डिस्लोकेशन्स ऑफ द वन और बोथ फिमर्स. ओके, अँथ्रोपी ऑफ वन और बोथ लोअर लिम्ब मध्ये अँथ्रोपी असणार. ऑब्लिक अँड asymmetric pelvis. One oblique diameter is obviously shorter than the other. This can be found in disease, fractures, tumors affecting on the one side of the pelvis. So history of pelvis is rickets is expected if there is a history of delay, hulking and the definitions. Traumatic or diseases like pelvic spines किंवा lower limbs त्या ठिकाणी ट्रॉमॅटिक असणार. सो बॅड ऑब्स्टेटिकल हिस्ट्री कोणते असणार आहेत, प्रोलॉंग लेबर. ओके, त्यानंतर प्रोलॉंग लेबर एंडेड बाय डिफिकल्टी इन फोर्सेप. ओके, डिफिकल्टी बघायला भेटणार आपल्याला फोर्सेसमध्ये. सिझेरियन सेक्शन करावं लागणार, फर्दर स्टील बर्थ त्या ठिकाणी असू शकणार. ओके, बेबी. त्यानंतर एक्झामिनेशन्स कोणते कोणते करणार आपण, जनरल एक्झामिनेशन्स आहे. गेट ॲबनॉर्मल गेट असेल ओके, त्यामध्ये सुद्धा आपण ते एक्झामिनेशन करणार. त्यानंतर आहे ॲबनॉर्मलिटी प्रेझेंट इन पेल्विस असेल. ओके, त्यानंतर स्पाइन्समध्ये ॲबनॉर्मलिटी प्रेझेंट असू शकते. ओके, लोअर लिम्समध्ये सुद्धा ॲबनॉर्मलिटी प्रेझेंट असू शकते. हाईटमध्ये वुमन विथ लेस दॅन 150 सेंटीमीटर ऑफ हाईट युजली बाय द कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस त्या ठिकाणी असणार आहे. ओके, स्पाइन्स अँड लोअर लिम्बमध्ये कसं मे बी हॅव डिसीज ऑर द लेजन सायफोसिस. सायफोसिस या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सायफोसिस कायफोसिस त्याला आपण बोलतो की जो पार्ट आहे वर्टिब्राचा तो बॅक साईडला गेलेला आहे. ओके, त्यानंतर एक्झामिनेशन जनरल एक्झामिनेशन मध्ये कोणतं मॅनिफेस्टेशन ऑफ रिकेट्स आर जसं का स्क्वेअर हेड असणार आहे त्याचं. त्यानंतर रोसरी बीड्स इन द कॉस्टुलोराइड्स. त्यानंतर पायगन चेस्ट असणार आहेत. हॅरिसन सल्कस अँड द बोस लेग असणार आहेत. डिस्ट्रोफिया सिंड्रोम. द वुमन इज शॉर्ट ओबेस स्टॉकी सो फेटाईल हॅज अँड्रॉइड पेल्विसमध्ये. ओके, त्यानंतर ॲबडोमिनल एक्झामिनेशन करणार आपण. नॉन एंगेजमेंट ऑफ द हेड. ओके, ॲटलिस्ट 3 to 4 वीक इन द प्रायमी ग्रॅव्हिडिया. प्रायमी म्हणजे कसं जे फर्स्ट टाइम प्रेग्नंट झालेली मदर आहे सो त्याच्यामध्ये जे एंगेजमेंट आहे ऑफ हेडचं. ओके, व्हर्टेक्स प्रेझेंटेशन आपण त्याला बोलतो. सो एंगेजमेंट ऑफ हेड आहे ते त्या ठिकाणी नसणार आहेत. ओके, नॉन एंगेजमेंट फेज असणार आहे ती हेडची फॉर 3 to 4 वीक ऑफ द प्राईम म्हणजे जी मदर फर्स्ट टाइम प्रेग्नंट झालेली आहे त्यांच्यामध्ये. त्यानंतर पेंडुलस ॲबडोमन इन प्रायमी ग्रॅव्हिडियामध्ये. ओके, पेंडुलस ॲबडोमन म्हणजे कसं की पेंडुलम ज्या वेळेला तुम्ही पेंडुलम बघितलं आहे सो पेंडुलम सारखं ॲबडोमन त्या ठिकाणी तिचं असणार आहे प्रायमी ग्रॅव्हिडियामध्ये. माल प्रेझेंटेशन्स आर मोर कॉमन. माल प्रेझेंटेशन कोणते, ब्रिज प्रेझेंटेशन असेल, वर्टेक्स ब्रिज प्रेझेंटेशन असेल, फेस प्रेझेंटेशन, ट्रान्सवर्स प्रेझेंटेशन, फेस प्रेझेंटेशन असते.
त्यानंतर पेल्विमेट्री. पेल्विमेट्री इट इज अ क्लिनिकल पेल्विमेट्री. कोणते कोणते? इंटरनल पेल्विमेट्री फॉर इनलेट, कॅव्हिटी अँड द आउटलेट. ओके. एक्सटर्नल पेल्विमेट्री कोणते कोणते आहेत? इनलेट आणि आउटलेट. ओके, हे पेल्विकचे आहेत. ओके, पेल्विकचे पार्ट आहेत. पेल्विमेट्री लाईक इमॅजिनिंग पेल्विमेट्री कोणते कोणते? एक्सरे, सिटी स्कॅन असेल. ओके, त्यानंतर MRI असेल, मॅग्नेटिक रेझोनन्स इमॅजिनिंग. ओके, त्यानंतर CT and MRI आर द रिसेंट, द ॲक्युरेट बट expensive and not always available, so they are not in common use. ओके, MRI आणि CT स्कॅन नॉन कॉमनली यूज करत नाही कारण की एक्सपेन्सिव्ह असतं, त्यामुळे लोक फॉलो करत नाही. सो USG एक्झामिनेशन त्या ठिकाणी आपण करू शकतो. त्यानंतर इंटरनल पेल्विमेट्री. इंटरनल पेल्विमेट्री द इनलेट, palpations of the four pelvic brim. The index and the middle finger are the move along with the pelvic brim. So note whether it is around and angulated, causing the finger to dip into V shape. So depressions behind the symphysis. Okay, त्याच्या वेळेला आपण टू फिंगर इन्सर्ट करणार. ओके, सो डिप्रेशन विल बी कुठे असणार? बिहाइंड द सिम्फोसिस मध्ये आपला डिप्रेशन बघायला भेटेल. त्यानंतर डायगोनल कॉन्जुगेशन. द पाल्पेट द सॅक्रम प्रोमोन्टरी टू मेजर द डायगोनल कॉन्जुगेट. नॉर्मली इट इज 12.5 centimeter. Cannot be reached if it is felt the pelvis is considered contracted, and the true conjugated can be calculated by the subtracting 1.5 centimeter from the diagonal conjugate. The association it is not done. Okay, so diagonal conjugated म्हणजे काय? 2.5 centimeter ही प्रॉपरली रीच नसणार आहे त्या ठिकाणी. ओके, सो या पेल्विक मध्ये काय होणार आहे? कॉन्ट्रॅक्शन फॉर्मेशन होणार आहे. कॉन्जुगेटेड स्टार्ट होणार आहे फॉर द 1.5 centimeter. ओके, डायगोनल कॉन्जुगेशन साठी. इंटरनल पेल्विमेट्री लाईक द कॅव्हिटी, हाईट, थिकनेस अँड द इन्क्लिनेशन्स ऑफ द सिम्फायसिस, शेप अँड द इन्क्लिनेशन्स ऑफ द सॅक्रम. साइड वॉल्स कोणते कोणते आहेत? टोडरमाइन, वेदर इट इज स्ट्रेट, convergent on the divergent, starting from the pelvis brim down to the base of the ischial spine in the directions of the base of the ischial tuberosity. Then the relations between the index and the middle finger in the base of the ischial spine. Okay, so middle finger and the another finger जे असणार thumb त्यामध्ये रिलेशन कुठे असणार आहेत? फॉर द ischial spines मध्ये. ओके, त्यानंतर thumb will be medial side of the convergent and the lateral will divergent. Okay, convergent and divergent म्हणजे की आउटसाइड आपलं काय असणार आहे? आपलं हेड, थंब. त्यानंतर द कॅव्हिटी, इच्छियल स्पाइन. व्हेन इट इज अ ब्लंट, डिफिकल्ट टू आयडेंटिफाय ऑल. ओके, इच्छियल स्पाइन जर का ब्लंट असेल सो आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी प्रॉपरली डिफिकल्टी होणार. ओके, प्रॉमिनंट असेल इच्छियल स्पाइन सो इझिली फेल्ड बट नॉट लार्ज. ओके, इझिली फेल्ड करू शकतो पण नॉट लार्ज साठी. व्हेरी प्रॉमिनंट असेल सो लार्ज अँड द encroaching on the mid plane मध्ये. Ischial spine can be located by the following. Sacrospinous ligament it is a lateral end मध्ये. The cavity, so interspinous diameter like by using the two examination finger in both the spines can be touched simultaneously. The interspine diameter is 9.5 centimeter, that is inadequate for the average size of baby. Okay, so two finger of examination करणार आपण त्या ठिकाणी insert करणार. ओके, टच करणार फॉर द स्पाइनला. सो द डायमीटर इज किती असणार आहे? 9.5 centimeter फॉर द इनएडिक्वेट ॲव्हरेज साठी आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करणार ऑफ बेबी साइड. सॅक्रोसायस्टिक नॉच. सॅक्रोसायस्टिक नॉच म्हणजे की सॅक्रोस्पायनस लिगामेंट. There are two half of the fingers and the sacrocystic notch is the consider of adequately. त्या ठिकाणी आउटलेट, सबप्युबिक अँगल. ओके, नॉर्मली ॲडमिट करणार आपण टू फिंगर इन्सर्ट करणार. मोबिलिटी ऑफ द कोकाइस. ओके, बाय प्रेसिंग firmly on while its external hand is can be determined motility. ओके, एक्सटर्नल हँड कोणता? जे की फिंगर आहेत एक्सटर्नली. ओके, सो जे काय करणार? मोटिलिटी त्या ठिकाणी डिटरमाइन करणार. Interposterior diameter of the outlet from the tip of the sacrum is inferiorly edges of the symphysis. ओके, या ठिकाणी आपण बघू शकतो टू फिंगर. ओके, त्यानंतर वन फिंगर. ओके, थंब कुठे असणार आपला बघा. या ठिकाणी तुम्हाला सगळं एक्झामिनेशन केलेलं आहे क्लिनिकल असेसमेंट ऑफ द पेल्विस साठी. एक्सटर्नल पेल्विमेट्री.
त्यानंतर आहे इंटरस्पाइन डायमीटर किती आहे 25 सेंटीमीटर बिटवीन कुठं अँट्रल सुपाइन इलियाक आणि स्पाइनच्या मधात. अँट्रल सुपाइन इलियाक आणि स्पाइनच्या मधात कोणती आहे इंटरोस्पाइनस डायमीटरला किती 25 सेंटीमीटर. इंटरो क्रिस्टल डायमीटर किती 28 सेंटीमीटर बिटवीन द मोस्ट ऑफ फार पॉइंट ऑफ आउटर बॉर्डर ऑफ द इलियाक क्रेस्ट. एक्सटर्नल कॉन्जुगेटेड 20 सेंटीमीटर. ओके, या ठिकाणी आपण बघूयात. एक्सटर्नल कॉन्जुगेटेड किती आहे. एक्सटर्नल साइज ऑफ द पेल्विस एंड ऑफ द पेल्वियोमीटर सेट ऑन द मिडल ऑफ द अप्पर मार्जिन ऑफ द सिम्पासिस. ओके, अप्पर मार्जिन ऑफ द सिम्पासिस मध्ये आपल्याला ते इन्सर्ट करायचे आहे. ओके, अटॅच करायचे. सो द ओव्हर सॅक्रल फोसा सो contained between the fifth lumbar vertebra, the beginning of the first sacral vertebra, external conjugated is 20 centimeter. ठिकाणी बघा फर्स्ट सॅक्रल वर्टिब्रा आणि एक्सटर्नल कॉन्जुगेटेड किती आहे 20 सेंटीमीटर मध्ये. सो रेडिओलॉजिकल कोणती आहे लॅटरल व्ह्यू. द पेशंट स्टँड विथ द एक्सरे ट्यूब ऑन द साइड अँड द फिल्म कॅस्टे ऑन द अपोजिट साइड. लॅटरल व्ह्यू आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहेत. इट शो काय करणार आपल्याला तो अँट्रोपोस्टर डायमीटर पेल्विकचा असेल, अँगल असेल, इन्क्लिनेशन्स ऑफ द ब्रीम असेल. ओके, विड ऑफ द सायक्रोसियास्टिक नॉच असेल, कर्वेचर ऑफ द सॅक्रम असेल आणि सिपॅलोपेल्विक रिलेशनशिप असणार. इनलेट व्ह्यू कसा दिसणार आपल्याला त्याचा. इट इज द इन द पेशंट साइड ऑफ द फिल्म कॅसेट अँड द लेन्स बॅकवर्ड. सो इट इज अ प्लेन ऑफ द पेल्विक ब्रीम बिकम अ पॅरलर टू द फिल्म मध्ये. ओके, सिपॅलोपेल्विमेट्रीमध्ये आपण काय करतो अल्ट्रासोनोग्राफी. इट इज अ सेफ ॲक्युरेट अँड द इझी मेथड और कॅन बी डिटेक्ट ऑफ बायलॅटरल डायमीटर असेल, ऑसिपिटो फ्रंटल डायमीटर असेल, सर्कमफेरन्स ऑफ द हेड असेल आणि रेडिओलॉजी एक्सरे काय करणार आपण डिफिकल्टी टू फॉर द इंटरप्रेट. ओके, सो आपण बेस्ट कोणती बघणार आहेत USG एक्झामिनेशन आपण करतो त्यामध्ये आपल्याला 3 डायमीटर बघायला भेटणार आहे. बायपॅरेटल डायमीटर असेल, ऑसिपिटो फ्रंटल डायमीटर असेल, सर्कमफेरन्स ऑफ हेड असेल. सिपॅलोपेल्विक पिनार्ड मेथड, त्यानंतर आहे म्युलर केअर मेथड, त्यानंतर डिग्री. पिनार्ड मेथड द पेशंट प्लेस सेमी सिटिंग मध्ये आपल्याला पेशंटला सिट करायला लावायचं आहे आणि फिटल ॲक्सिस मध्ये आपल्याला काय करायचं आहे त्याचा ब्रीमला मेजर करायची. सो पुश ऑफ हेड करणार आपण डाऊनवर्ड साईडला, बॅकवर्ड साईडला. ओके, पेल्विक मध्ये आपण फिंगर आणि राईट हँड आपण काय करणार आहे सिम्पासिस ट्यूब मध्ये डिटेक्ट करणार आहे. तर आपण पिनार्ड पोझिशन बोलतो. हे बघा. त्यानंतर म्युलर केअर मेथड कशी, इट इज अ मोर व्हॅल्युएबल डिटेक्शन्स ऑफ द डिस्प्रपोर्शन. सो पेशंटला आपण काय करणार आहे ब्लॅडरवर आणि रेक्टमवर इव्हॅक्युएट करणारे पेशंटच्या प्लेस करणारे डॉर्सल पोझिशनमध्ये आणि पुश करणार आपण त्यांचं हेड, पुश द हेड इन टू द पेल्विकमध्ये. ओके, द व्हॅजिनल एक्झामिनेशन्स आपण त्या ठिकाणी करणार. राईट हँड विल बी थंब इज प्लेस ओव्हर द सिम्पासिस प्युबिसमध्ये वरती असा आणि 2 फिंगर विल बी आपण इन्सर्ट करणार आहेत. मायनर डिस्प्रपोर्शन्स, मॉडरेट डिस्प्रपोर्शन, 1st डिग्री डिस्प्रपोर्शन आणि मार्क डिस्प्रपोर्शन 2nd डिग्री डिस्प्रपोर्शन. फर्स्ट मध्ये काय होणार आहे अँटेरियर मायनर डिस्ट्रिब्युशन मध्ये काय होणार आहे अँटेरियर सरफेस ऑफ द हेड इज लाईन विथ पोस्टरियर सरफेस ऑफ सिम्पासिस. अँटेरियर सरफेस कुठे असणार हेड ऑफ लाईन वरती आणि पोस्टरियर सरफेस कुठे असणार आहे सिम्पासिस प्युबिस मध्ये. ड्युरिंग द लेबर मध्ये काय होणार आहे हेड इज एंगेज होणार आहे. ओके, हेड हा एंगेज होणार आहे पेल्विक मध्ये. ओके, सो ड्यू टू मॉडेलिंग अँड द व्हॅजिनल डिलिव्हरी यू कॅन बी आपण अचीव करू शकतो. मॉडरेट डिस्प्रपोर्शन मध्ये काय करणार आपण 1st डिग्री डिस्प्रपोर्शन. The anterior surface of the head is aligned with the anterior surface and symphysis pubis मध्ये vaginal delivery त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहे. मे बी और मे नॉट बी ऑकर्स त्या ठिकाणी आपण करू शकतो किंवा नाही करू शकत या ठिकाणी आपण बघणार आहे. मार्क डिस्प्रपोर्शन माइंड म्हणजे 2nd डिग्री आपण डिस्प्रपोर्शन बोलतो. द हेड ओव्हरराइड्स दॅन द anterior surface the symphysis vaginal delivery cannot be formed. ओके, 2nd डिस्प्रपोर्शन आपण त्या ठिकाणी त्याला असं बोलतो. हेड कुठे असणार आहे अँटेरियर सरफेस मध्ये सिम्पासिस प्युबिसच्या. सो आपण व्हॅजिनल डिलिव्हरी त्या ठिकाणी करू शकतो का नाही आपल्याला कोणती डिलिव्हरी करावं लागणार त्या ठिकाणी सिझेरियन डिलिव्हरी. डिग्री ऑफ कॉन्ट्रॅक्टेड लाईक मायनर, मॉडरेट आणि सिव्हिअर. मायनर मध्ये किती 9 to 10 सेंटीमीटर ऑफ द कॉन्जुगेटेड असणार आहेत. ओके, सो त्याला आपण काय बोलतो 9 to 10 सेंटीमीटर असेल सो आपण त्याला मायनर डिस्प्रपोर्शन बोलतो. त्यानंतर मॉडरेटला 8 to 9 सेंटीमीटर असेल सो आपण त्याला काय ट्रू कॉन्जुगेट असेल. ओके, त्या ठिकाणून जर का कॉन्ट्रॅक्टर पेल्विक हा आपल्याला बघायला भेटत नसेल किंवा एंगेजमेंट ऑफ हेड असेल त्याला आपण ट्रू कॉन्जुगेट असं बोलतो. ओके, 8 to 9 सेंटीमीटर त्या ठिकाणी आपण बोलणार आहेत मॉडरेट डिग्री. ओके,
त्यानंतर आहे सिव्हिअर मध्ये की ट्रू कंजुगेटेड आहे पण 6 to 8 सेंटीमीटर आहे, सो इट इज अ मार्क बाय द डिस्प्रपोर्शन. एक्स्ट्रीम डिग्री म्हणजे किती, ट्रू कंजुगेटेड असणार आहेत 4 to 5 सेंटीमीटर, सो त्याला आपण काय बोलणार आहेत, एक्स्ट्रीम डिग्री ऑफ डिस्प्रपोर्शन्स. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टेड पेल्विकचे मॅनेजमेंट कोणते कोणते आहेत, मायनर, मॉडरेट, सिव्हिअर. मायनर कोणते करणार आपण, व्हॅजिनल डिलिव्हरी करणार. मॉडरेट मध्ये काय करणार आपण, सिझेरियन सेक्शन. ओके. त्यानंतर सिव्हिअर मध्ये पण काय करणार आपण, सिझेरियन सेक्शन करणार. ओके. ट्रायल ऑफ क्लिनिकल म्हणजे आपण लेबर्स मध्ये काय करणार आहे, बिफोर स्टार्ट ऑफ द लेबर इफिशियन्सी ऑफ युटराईन कॉन्ट्रॅक्शन आपण चेक करणार आहे फॉर द व्हॅजिनल एक्झामिनेशन असेल किंवा मदर असेल. ओके. मॉडेलिंग ऑफ हेड असेल, जर काही हेड मॉडेलिंग असेल ते आपण त्या ठिकाणी एक्झामिनेशन मध्ये चेक करणार आहे. रिडिंग ऑफ द पेल्विक अँड सॉफ्ट टिश्यू आपल्याला बघायला भेटणार त्यामध्ये एक्झामिनेशनच्या वेळी. प्रोसिजर कोणत्या करणार आपण, सिझेरियन सेक्शन जर का अवेलेबल असेल फॉर फॅसिलिटी सो आपण ते करणार आहेत. नथिंग बाय माउथ. ओके. ॲड्युकेट एनाल्जेसिया आपण त्या ठिकाणी दिलेले, नथिंग टू बाय माउथ ऑफ द मदर. अवॉइड प्रीमॅच्युअर रप्चर ऑफ द मेम्ब्रेन बाय रेस्ट इन बेड. अवॉइड हाय एनिमा सुद्धा आपण अवॉइड करणार आहेत. त्यानंतर मिनिमाइज व्हॅजिनल एक्झामिनेशन, कमी करत आपण एक्झामिनेशन करणार आहे. द पेशंट इज लेफ्ट फॉर 2 hours ऑन द सेकंड स्टेज विथ गुड युटराईन कॉन्ट्रॅक्शन्स अंडर द क्लोज सुपरविजन द मदर अँड द फिटस मध्ये. इंडिकेशन्स काय यंग प्रायमरी ग्रॅव्हिडा ऑफ द गुड हेल्थसाठी. ओके. प्रायमरी ग्रॅव्हिडा म्हणजे काय, फर्स्ट टाइम प्रेग्नन्सी झाली त्याच्यासाठी. मॉडरेट डिस्प्रपोर्शन झालं पाहिजेत. व्हर्टेक्स प्रेझेंटेशन आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटलं पाहिजे. नो कॉन्ट्रॅक्टेड आउटलेट आपण त्या ठिकाणी बघू शकतो किंवा आपल्याला त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड आउटलेट जास्त प्रमाणात नको. ॲव्हरेज साईज ऑफ बेबी आपण त्या ठिकाणी बघू शकतो किंवा इंडिकेट करू शकतो. व्हर्टेक्स प्रेझेंटेशन त्या ठिकाणी आपण फाइंड आउट करू शकतो. टर्मिनेशन्स फॉर ट्रायल ऑफ व्हॅजिनल डिलिव्हरी म्हणजे की स्पॉन्टेनियस फोर्सेस आपण त्या ठिकाणी हेडमध्ये इंगेज करून व्हॅजिनल डिलिव्हरी आपण करू शकतो. सिझेरियन सेक्शन डिलिव्हरी कशी करणार आपण, हेड जर का इंगेज नाही झालं ओके किंवा ट्रान्सफर्स असेल किंवा कॉन्ट्रॅक्टेड पेल्विक असेल त्या ठिकाणी आपण सिझेरियन सेक्शन करतो. फॉर द कॉम्प्लिकेशन डिपेंड अपॉन कॉम्प्लिकेशन्स ऑफ द मदर. इंडिकेशन्स काय सिझेरियन सेक्शनचे फॉर द कॉन्ट्रॅक्टेड पेल्विसमध्ये, डिस्प्रपोर्शन्स असेल ओके किंवा फेल ऑफ द एंगेजमेंट असेल, एक्स्ट्रीमली जर का फिटस हा लाईव्ह डेट असेल किंवा डेट असेल, कॉन्ट्रॅक्टेड आउटलेट असेल त्यावेळेला आपण सिझेरियन सेक्शन करतो. त्यानंतर एल्डरली प्रायमरी ग्रॅव्हिडा असेल, माल प्रेझेंटेशन असेल ओके लाईक फेस प्रेझेंटेशन असेल, बटक्स प्रेझेंटेशन असेल किंवा प्लासेंटा प्रिव्ही असेल त्यावेळेला आपण सिझेरियन सेक्शन हे करतो पेल्विकमध्ये. कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात कॉन्ट्रॅक्टेड पेल्विसच्या मदर आणि फिटसवर. मदर म्हणजे काय होणार, ड्युरिंग प्रेग्नन्सी रेट्रोवर्टेड ग्रॅव्हिड युटरस वाढणार, माल प्रेझेंटेशन्स होणार, पेंडुलम ॲब्डोमिनल त्या ठिकाणी होणार मदरचं, नो एंगेजमेंट ऑफ द हेड होणार. त्यानंतर पॉल्यू इन्फ्रॅटिस त्या ठिकाणी होणार ड्यू टू कम्प्रेशन्स ऑफ द युटरसमुळे. कम्प्रेशन ज्यावेळेला आपण देणार त्याला काय होणार, पॉल्योनेफ्रायटिस. ड्युरिंग लेबर वगैरे काय होणार की डायलिजेशन स्लो होणार ओके. प्रोलॉंग लेबर म्हणजे की टाइम पिरियड ऑफ इन्क्रीज घेणार लेबरसाठी. प्री रॅप्चर ऑफ मेम्ब्रेन आणि कॉर्ड प्रोलॅप्स त्या ठिकाणी होऊ शकतो. ऑब्स्ट्रक्टेड पेल्विस आणि रॅप्चर ऑफ युटरस त्या ठिकाणी बघायला भेटणार. इंजुरी इन पेल्विक आणि जॉईंटमध्ये. पोस्ट पार्टन हिमोरेज आपल्याला बघायला भेटणार इन मदरमध्ये ओके, मॅटर्नलमध्ये. त्यानंतर फिटलमध्ये इंट्राकॅनाल हेमोरेज म्हणजे की इन हेडमध्ये हेमोरेज होऊ शकतो फॉर द यूज ऑफ द फोर्सेप. ॲस्पॅक्झिया, फ्रॅक्चर स्कल, नर्व इंजुरीज अँड द इंट्रा ॲब्डोमिनल इन्फेक्शन्स. कॉम्प्लिकेशन्स फॉर द ड्युरिंग मॅटर्नल या ठिकाणी आपण बघितलेले आहेत फिटलमध्ये सुद्धा ओके. सो टुडे विल बी डिस्कस इन दॅट द कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस, व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस, आउटलेट कुठे, इनलेट कुठे ओके. त्यानंतर पेल्विकची साईज, शेप ओके, कोणत्या टाईपची पेल्विक असतात ओके. सो कॉम्प्लिकेशन प्रेझेंट इन द मदर अँड द फिटस इन कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस ओके. द मॅनेजमेंट ऑफ द कॉन्ट्रॅक्टेड पेल्विस म्हणजे कोणते, सिझेरियन सेक्शन असेल, नॉर्मल डिलिव्हरी आपण केव्हा करणार ॲज पर द मायनर अलाइनमेंटमध्ये ओके. सो टुडे विल बी डिस्कस इन दॅट द, सो यू विल बी स्टडी इन प्रॉपरली ओके. सो आय विल एंड द लेक्चर नाव ओके. थँक यू सो मच फॉर युअर